नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सीरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण टॉपिक नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट पूर्ण अभ्यासलेला आहे। टॉपिक नंबर 2 अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न पूर्ण अभ्यासलेला आहे आणि आता आपण टॉपिक नंबर 3 जो आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर अभ्यासत आहोत। याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण थेअरी, बेसिक कन्सेप्ट, ॲडजस्टमेंट, जर्नल एंट्रीज आणि सॉल्व एक्झाम्पल नंबर 4 पर्यंतचा सर्व अभ्यास केलेला आहे। तर हे सगळे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आज आपण टॉपिक नंबर 3 मधील सॉल्व एक्झाम्पल नंबर 5 अभ्यासणार आहोत। व्हिडिओमध्ये सर्वांनी शेवटपर्यंत थांबा, जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित समजेल। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपल्या एक्झाम्पलला। आपली मेथड सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची। पहा, द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ माधुरी अँड मनीषा। दोन पार्टनर आहेत, जुनी फर्म आहे। पहिली पार्टनर आहे माधुरी, दुसरी पार्टनर आहे मनीषा। शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2। त्यांचा प्रॉफिट अँड लॉस रेशो काय आहे? 3:2 आहे। हा ओल्ड रेशो आहे आणि त्यांची बॅलन्स शीट दिलेली, बॅलन्स शीटला कॅपिटल दिलेलं बघा। आपण हे कॅपिटल आपल्या कॅपिटल अकाउंट तयार करणार, त्याच्या क्रेडिटला सन्ड्री क्रेडिटर्स, आपल्या लॅबिलिटीला आणि बिल्स पेएबल लॅबिलिटी। इकडे बिल्डिंग असेट, प्लांट अँड मशिनरी असेट, स्टॉक आपल्या असेटला लिहिणार, डेटर्स देखील असेटला। आरडीच्या संदर्भात ॲडजस्टमेंट आहे, काय करायचं बघूया। बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला आणि फर्निचर अकाउंट तयार करायचं, आपलं फर्निचर बॅलन्स शीटच्या असेट। एवढं सोपं आहे। ॲडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय? दे ॲडमिट बघा, ऑन 1 एप्रिल 2019 मोहिनी ॲडमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स। आता सी इज पे ₹1 लाख ॲज हर कॅपिटल, तिने 1 लाख रुपये कॅपिटल आणलं। बँक ऑब्लिक कॅश अकाउंट डेबिट टू मोहिनी कॅपिटल, ही एंट्री कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये करावीच लागते, त्याच्यामुळे पाठच पाहिजे। अँड ₹40,000 ॲज अ शेअर ऑफ गुडविल। जो लास्ट प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेम सारखाच सेम प्रॉब्लेम आहे, काही बेसिक थोडीशी चेंजेस आहेत ते मी तुम्हाला सांगेल। तर हे 40,000 पहिल्यांदा गुडविल आणलं, गुडविल आणलेलीची एंट्री आपण कॅश ऑब्लिक बँक अकाउंट। या ठिकाणी बँकचा बॅलन्स दिला म्हणून मी बँक शब्द वापरतो, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट। हे आणलं गुडविल, ते डिस्ट्रीब्यूट केलं तर आपण काय करणार? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। आणि कोणत्या रेशो मध्ये? सर सॅक्रिफाय रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं। सॅक्रिफाय रेशो हा ओल्ड रेशोच असतो, ज्यावेळेस आपल्याला न्यू रेशो संदर्भात काही इन्फॉर्मेशन दिलेली नसते। काय सांगितलं? सॅक्रिफाय रेशो हा ओल्ड रेशोच असेल जर आपल्याला न्यू रेशोच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन दिलेली नसेल तर। परंतु ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे, म्हणजे न्यू रेशो दिलेला आहे, न्यू रेशोच्या संदर्भात इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे ओल्ड रेशो हाच सॅक्रिफाय रेशो असणार नाही। तर आपल्याला सॅक्रिफाय रेशो आता कॅल्क्युलेट करावा लागणार आहे। आता त्याचा फॉर्म्युला वगैरे मी तुम्हाला सांगितलेला आहे, काही लास्ट व्हिडिओमध्ये त्याचे एक्झाम्पल देखील सॉल्व करून घेतलेले आहेत की बाबा रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे असतात। तर ती ॲडजस्टमेंट ही जी वर्किंग आहे ती वर्किंग नोटसाठी असणार आहे। त्याच्यानंतर द असेट आर रिव्हॅल्यूड ॲज अंडर। आता बघा, बिल्डिंग जे आहे ती ₹1 लाखच्या झालेली। बिल्डिंगची व्हॅल्यू काय सांगितले त्यांनी? ₹1 लाख। प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू किती सांगितली त्यांनी? ₹48,000। सेम लास्ट प्रॉब्लेम जो आहे तसंच आहे बघा। बिल्डिंगला आपण एक स्टार मार्क करून घेऊया की बिल्डिंगची व्हॅल्यू त्यांनी काय सांगितली? 1 लाख सांगितली, जी होती 72,000, 28,000 वाढली, म्हणजे आपल्याला बिल्डिंग मध्ये ऍड करावे लागणार आहेत 28,000 आणि आपला एवढा प्रॉफिट आहे तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहावा लागेल। प्लांट अँड मशिनरी 48,000 झाली, म्हणजे 12,000 कमी झाली, 12,000 लेस करावे लागतील, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहावं लागतील, प्लांट अँड मशिनरीला स्टार मार्क। दॅन नेक्स्ट नंबर 4 ॲडजस्टमेंट, आरडीडी इन्क्रीज अप टू 4,000। आरडीडी 4,000 वाढला, 4,000 रुपये लेस करणार आपण डेटर्स मधनं आणि 2,000 रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। का? कारण की जुना आरडीडी जो आहे तो इथं 2,000 आणि त्याच्यात वाढ झाली 2,000, जेवढी वाढ झाली
मग तो वाढ होऊन 4,000 झाला. जेवढ्याने वाढ झाली तेवढीच रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दाखवायची. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे, डेटर्सला स्टार मार्क करून ठेवायचं आपण. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे बघा, द ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिटेन हाफ अमाऊंट ऑफ द गुडविल इन द बिझनेस. हाफ अमाऊंट गुडविल बिझनेसमध्ये ठेवायची. म्हणजे गुडविल आणलं होतं 40,000, 40,000ची एंट्री केल्या, हाफ अमाऊंट बिझनेसमध्ये ठेवायची. म्हणजे हाफ अमाऊंट 20,000 जी असणार आहे ती काय करायची, विथड्रॉ करायची. मग विथड्रॉची एंट्री आपल्याला करावी लागते. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वर्किंग नोट करावे लागणार आहे. रेशो, सॅक्रिफाय रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार. आणि सन्ड्री क्रेडिटर्सची व्हॅल्यू झालेली 66,000. तर सन्ड्री क्रेडिटर्स बघा किती आहेत, 60,000 आहेत. या ठिकाणी त्याची जी व्हॅल्यू आहे ती इथं दिलेली. सन्ड्री क्रेडिटर्स 60,000 आहेत, त्याची व्हॅल्यू 66,000 झाली. म्हणजे थोडक्यात 6,000ने वाढलाय, लायबिलिटी वाढणे लॉस आहे, ऍड करायचं क्रेडिटर्समध्ये आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं. सन्ड्री क्रेडिटर्सला आपण स्टार मार्क करणार आहोत. अशा पद्धतीने एक्झाम्पल समजून घेतलेले. पहिल्यांदा आपल्याला सॅक्रिफाय रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे, तो सुरुवातीला कॅल्क्युलेट करून घेऊया. म्हणून एक छोटीशी वर्किंग नोट करावं लागणार आहे. वर्किंग नोटला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाय रेशो. आणि सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला लिहायचा. त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आणि मी बघा या ठिकाणी आपल्याला ओल्ड रेशो दिलेला आहे. ओल्ड रेशो मी या ठिकाणी लिहून घेतो. प्रॉब्लेम मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला ओल्ड रेशो आहे बघा 3:2 या ठिकाणी दिसतोय, तो 3:2 आहे. तर तो मी या ठिकाणी लिहून घेतो 3:. आणि न्यू रेशो NR, न्यू रेशो इज इक्वल टू, तो सुद्धा प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे आपल्याला. या ठिकाणी नंबर 2च्या ऍडजस्टमेंट मध्ये पहा, या ठिकाणी बघा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो 5:3:2 आहे. म्हणजे 5:3:2 आहे. म्हणून तो पण लिहून घेतो 5:3:2 असा दिलेला आहे, तो लिहून घेतो. आणि आता सॅक्रिफाय नेहमी ओल्ड पार्टनरच करतात. नवीन पार्टनर येणार त्याला जो प्रॉफिट भेटणार ह्या जुन्या पार्टनरच्या हिस्स्याचा भेटणार आहे. म्हणून ओल्ड पार्टनर सॅक्रिफाय करतात. मग ओल्ड पार्टनर मध्ये पहिला पार्टनर जो असणार आहे तो सॅक्रिफाय करणार. त्याचा रेशो आपण कॅल्क्युलेट करू. माधुरीचा ओल्ड रेशो सर किती होता, जर बघितलं तर 3 आहे बघा या ठिकाणी ओल्ड रेशो. आणि तो अपूर्णांकात लिहिला तर 3/5. रेशोची बेरीज जुन्या 3 आणि 2 5, म्हणून 5 पैकी 3 हिस्से माधुरीचे. मायनस न्यू रेशो बघा माधुरीचा किती आहे, 5 आहे. किती पैकी सर, रेशोची बेरीज आहे 5, 3 आणि 2 यांची बेरीज येते 10, म्हणजे 5/10. आता एक गोष्ट जर लक्षात घेतली या ठिकाणी तर बघा इथे याचा छेद आहे 5, याचा छेद आहे 10. म्हणजे आपल्याला समोरासमोर वजाबाकी करायची असेल तर करता येणार नाही, याचा छेद समान करून घ्यावा लागेल. 5ला 10 करायचं म्हणलं तर 2 ने गुणावं लागेल. आणि ह्या 3ला जर 10 छेदाला 2 ने, अंशाला सुद्धा 2 ने गुणावं लागेल. तर पुढच्या स्टेपला काय येणार आहे, 3 गुणुले 2 6 आणि 5 गुणुले 2 10 मायनस 5/10. आता बघा हा 6 मधनं 5 गेले तर राहतील 1 आणि छेद सामान्य म्हणून एकदाच लिहिणार 1/10. 1/10 माधुरीचा सॅक्रिफाय रेशो आला. आता आपण दुसरी आहे मनीषा, तिचा कॅल्क्युलेट करू. सेम कॅल्क्युलेट करणार आहोत. ओल्ड रेशो आहे मनीषाचा 2, जर अपूर्णांकात लिहिला तर 2/5 मायनस न्यू रेशो आहे मनीषाचा 3, जर अपूर्णांकात लिहिला तर 3/10 असणार आहे. आता इथं सुद्धा काय छेद समान नाही, मग 5ला 10 करण्यासाठी 2 ने, इथं 2 ने, अंशाला सुद्धा 2 ने. जर कॅल्क्युलेशन केलं 2 गुणिले 2 4 भागिले 5 गुणिले 2 10 मायनस 3/10 इज इक्वल टू 4 मधनं 3 गेले, राहिला 1 आणि 10 एकदाच लिहिणार म्हणजेच 1/10. आता इथं 10 कॉमन आहेत बघा, दोघांचा छेद कॉमन आहे. जर 10 आपण काढून टाकला तर त्यांचा सॅक्रिफाय रेशो हा 1:1 राहणार आहे. काय सॅक्रिफाय रेशो 1:1. आय होप हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलेलं आहे. हा रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपण बॅलन्स शीटचे आयटम ट्रान्सफर करून घेऊया. बघा पहिल्यांदा दिले आपल्याला कॅपिटल माधुरी आणि मनीषाचं 80,000 आणि 1,00,000. आपण कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे. आपल्या कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं, आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. माधुरीच्या कॉलम मध्ये लिहायचे 80,000 आणि मनीषाच्या कॉलम मध्ये लिहायचे ₹1,00,000.
मोहिनीमध्ये डॅश. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आहे आणि इनर कॉलमला त्याची अमाऊंट लिहिणार आहे आपण ₹60,000 60,000. एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. चला नेक्स्ट आपले बिल्स पेएबल आहेत. आपली ही लॅबिलिटी आहे, आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बिल्स पेएबल आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹10,000 10,000. इकडे असेटला बघा बिल्डिंग दिलेले आपल्याला, आपण बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया. ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर, इनरला लिहूया बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार 72,000. इनरला लिहिलं, एक ओळ जागा सोडली. बिल्डिंग झाल्यानंतर बघा नेक्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी. ही सुद्धा असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं प्लांट अँड मशिनरी आणि अमाऊंट लिहिणार ₹60,000 60,000. एक ओळ जागा सोडणार. नेक्स्ट स्टॉक. स्टॉकची अमाऊंट आपण बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आहे स्टॉक आणि त्याची अमाऊंट जी आहे ती लिहिणार आपण 48,000. डायरेक्ट आउटर लिहून टाकू आपण 48,000. देन नेक्स्ट स्टॉक झाल्यानंतर डेटर्स. ही आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला इनरला लिहिणार आपण डेटर्स. त्याची अमाऊंट लिहिणार आपण 42,000. एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. आरडीडी तो ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर बघू. बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला लिहू टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट लिहिणार त्याची ₹20,000 20,000. नेक्स्ट फर्निचर. फर्निचर 10,000 आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया फर्निचर. अमाऊंट लिहिणार त्याच्या आउटरला ₹10,000 10,000. अशा पद्धतीने सगळे असेट तर आपण ट्रान्सफर केलेले आहेत. ऍडजस्टमेंटमध्ये पहिल्यांदा त्याने ₹1,00,000 कॅपिटल आणलेलं आहे मोहिनीने. कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू मोहिनी कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹1,00,000 आणि मोहिनी कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार बाय बँक ऑब्लिक कॅश अकाउंट आणि मोहिनीच्या कॉलम मध्ये लिहिणार ₹1,00,000. नेक्स्ट पहिलं 1,00,000 झाल्यानंतर ₹40,000 गुडविल आणलेले तिने. गुडविल आणलं, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. कॅशच्या डेबिटला अगोदर लिहायचं टू गुडविल अकाउंट. एंट्री आपली होती कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल म्हणून कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. ₹40,000 अमाऊंट आणली. अमाऊंट लिहिणार 40. इकडे कॅशच्या डेबिटला गुडविल आहे, गुडविलच्या क्रेडिटला बाय बँक ऑब्लिक कॅश. मी दोन्ही अकाउंट त्यासाठीच तयार केलेत, बँक ऑब्लिक कॅश आणि अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000. आणलेलं गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं कोणाला? पार्टनरला. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर. गुडविलच्या डेबिटला ओल्ड पार्टनरची नावं टू मोहिनी. सुरुवातीला माधुरी आहे टू माधुरी कॅपिटल आणि टू मनीषा कॅपिटल. दुसरी जुनी पार्टनर आहे मनीषा. मोहिनी ही नवीन आहे. आणि लक्षात घ्या आपण सॅक्रिफाय रेशो या ठिकाणी कॅल्क्युलेट केलाय 1:1. 40,000 एकास एक म्हणजे इक्वली जर वाटले तर आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करताना कसे डिस्ट्रीब्यूट करावे लागणार आहे? 20,000 20,000 म्हणजे माधुरीला 20,000 आणि मनीषाला 20,000. इकडं गुडविलच्या डेबिटला आहेत, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहावं लागेल आपल्याला बाय गुडविल अकाउंट. माधुरीच्या कॉलम मध्ये 20,000 आणि मनीषाच्या कॉलम मध्ये 20,000. इकडे डॅश. द नेक्स्ट पहिल्या ऍडजस्टमेंटच्या एंट्रीज आपण केल्या. दुसऱ्यामध्ये रेशो दिलेला आहे त्याची वर्किंग नोट केली. तिसऱ्यामध्ये असेट रिव्हॅल्यूड आहेत. बिल्डिंगची व्हॅल्यू ₹1,00,000. बिल्डिंग बॅलन्स शीटच्या असेटला दिलेले आपण. त्या ठिकाणी आपण आउटरला लिहूया ₹1,00,000 आणि याला बघा वाढलेली आहे त्याच ठिकाणी लिहायचं ऍड ॲप्रिसिएशन. कितीने वाढली सर? 28,000 वाढली. 28,000 वाढली म्हणून 1,00,000 आउटरला लिहिले. ऍड केले 28,072 मध्ये आउटरला 1,00,000. फायदा आहे 28,000. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग. अमाऊंट लिहिणार ₹28,000 ₹28,000. नेक्स्ट पुढे जाऊया. बिल्डिंग झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 48,000 झालेली. आपण जाऊया आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला. त्या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी लिहिले. त्या ठिकाणी आउटरला लिहू आपण 48,000 आणि इनरला ती 60,000 आहे. कमी झाले लेस डेप्रिसिएशन. 60,000ची 48 झाली म्हणजे 12,000 कमी झाली म्हणून 12,000 डेप्रिशिएशन म्हणून लेस केले. आउटरला 48. लॉस आहे 12. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार टू प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट लिहिणार ₹12,000 12,000 झालेले. नंबर 3ची ऍडजस्टमेंट झाली. 4 मध्ये आरडीडीची कन्सेप्ट आहे. ₹4,000 झालेला आहे. बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. ज्या ठिकाणी आपण डेटर्स लिहिले त्या ठिकाणी लिहायचं लेस आरडीडी ₹4,000. आउटरला 38,000. जुना आरडीडी 2,000 होता तो 4,000 झाला. 2,000 वाढला म्हणजे लॉस 2,000 आहे.
तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला 2RDD 4000 नवीन आहे, त्यातनं जुना 2000 वजा केला तर ऍक्च्युअल 2000 ने वाढ झाली, तेवढाच लॉस आहे म्हणून तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला 2RDD 2000. 4 नंबर झाली. 5 नंबर मध्ये हाफ अमाऊंट ऑफ गुडविल डिसाइडेड टू रिटेन इन द बिझनेस. ओल्ड पार्टनरने ठरवलं की निम्मी अमाऊंट, गुडविल किती होतं 40, निम्म म्हणजे 20 बिझनेस मध्येच ठेवायचं, निम्म विड्रॉ करायचं. मग विड्रॉ केलं तर आपल्याला काय होणार आहे, बँकेतनं पैसे जाणार आहे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बँक ऑब्लिक कॅश अकाउंट, आणि निम्मी अमाऊंट 40,000च्या निम्मे 20 हे सॅक्रिफाय रेशो इक्वल मध्ये वाटले तर 20,000 इक्वली 10 येतील आणि बँकेच्या क्रेडिटला जायचं, बँक अकाउंटच्या क्रेडिटला, आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय माधुरी कॅपिटल अकाउंट, अमाऊंट लिहिणार 10,000, आणि बाय मनीषा कॅपिटल अकाउंट, त्याची सुद्धा सॅक्रिफाय रेशो मध्ये इक्वलच 10,000 रुपये. तर अशा पद्धतीने शेवटी त्यांची ऍडजस्टमेंट आहे. काय सांगितलंय शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये की क्रेडिटर रिव्हॅल्यूड होऊन 66,000 झालेत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला क्रेडिटर्स आउटरला 66,000 लिहायचे, इनरला म्हणायचं ऍड इन्क्रीज 6,000 रुपये वाढला, हा लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं टू क्रेडिटर्स, अमाऊंट लिहिणार 6,000. अशा पद्धतीने प्रॉब्लेम आपण समजून घेतला, सगळ्या पोस्टिंग करून घेतल्यात. आता टॅली करायला म्हणजेच काय क्लोज करायला सुरुवात करायची. रिव्हॅल्युएशन अकाउंट जर बघितलं आपण तर आपल्याला डेबिट छोटी वाटते, क्रेडिटची अमाऊंट जास्त आहे, 28,000 क्रेडिटची टोटल आहे, तेच लिहिणार डेबिटला 28,000. त्यातनं सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर 8,000 रुपये आपल्याकडे बॅलन्सिंग फिगर राहील. तिसऱ्या ओळीला लिहायचं या ठिकाणी टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात प्रॉफिट, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट माधुरीचे 3 हिस्से आणि तिसरी आहे मनीषा, तिचे 2 हिस्से. अशा पद्धतीने आपण जर ते डिस्ट्रीब्यूट केलं 3:2 या रेशोमध्ये तर माधुरीला येतील 4,800 आणि मनीषाला येतील 3,200. हे इकडे डेबिटला आहेत पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात प्रॉफिट, माधुरी 4,800, मनीषा 3,200, इथं डॅश. आणि आता काय करायचं, आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. पार्टनर्स कॅपिटल पहा क्लोज करताना मोहिनीची क्रेडिटची टोटल आहे 1,00,000, तीच आपण डेबिटला लिहूया 1,00,000 रुपये. वजा होण्यासाठी काहीच नाही, बॅलन्सिंग फिगर सुद्धा 1,00,000 राहील. इकडे 1,20,000 आणि हे 3, 1,23,200 रुपये. कोण मनीषा, तेच डेबिटला लिहू 1,23,200 रुपये, आणि त्यातने 10,000 जर वजा झाले तर 1,13,200 रुपये. माधुरी 80 आणि 20 1,04,800 क्रेडिटची टोटल, तीच डेबिटला 1,04,800 रुपये. त्यातने 10,000 जर वजा झाले तर 94,800. याला लिहायचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि या बॅलन्सिंग फिगर आपण आपल्या कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीटला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहिणार माधुरी, दुसरी मनीषा आणि तिसरी मोहिनी. माधुरी 94,800, मनीषा 1,13,200 आणि शेवट मोहिनी ₹1,00,000. हे सगळ्यांचे ह्या कॅपिटल बॅलन्स आहेत क्लोजिंग त्यांचं कॅपिटल अकाउंट केल्यानंतर, आणि याची टोटल 3,08,000 आउटरला घेणार आपण. आता आपल्याला गुडविल आणि कॅश अकाउंट क्लोज करायचं. गुडविल अकाउंट जर बघितलं तर आपल्याला बघा डेबिटला 40 दिसत आहेत आणि क्रेडिटला सुद्धा 40, म्हणजे गुडविल अकाउंट 40,000 आणि क्लोज झालं. बँक ऑब्लिक कॅश अकाउंट बघा डेबिटला 1,60,000 आहेत, तेच लिहिले क्रेडिटला 1,60,000 टोटल, त्यातने 20,000 वजा झाले ते 1,40,000. हा बँकचा बॅलन्स आहे, याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, आणि हा 1,40,000 आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला बँक ऑब्लिक कॅश अकाउंट, अमाऊंट लिहिणार 1,40,000. आणि काय करायचं आता आपण हे बॅलन्स शीट क्लोज करायची. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची टोटल 3,84,000 84,000, तीच आपल्या असेटची टोटल असणार आहे 3,84,000. म्हणजे थोडक्यात काय 3,84,000 रुपयांनी आपला हा एक्झाम्पल हा प्रॉब्लेम झाला, टॅली बॅलन्स शीट टॅली झाली. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेले असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत.
तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.